इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्या वतीने IMA हॉल शालिमार येथे IMA सदस्य व त्यांच्या पाल्यांसाठी एकदिवसीय वॉटर कलर पेंटिंग वर्कशॉपचे भव्य आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले इंटरनॅशनल फेम असलेल्या IMA पिंपरी चिंचवडच्या भूलतज्ञ व आर्टिस्ट डॉक्टर माया भालेराव। त्यांनी विविध प्रकारच्या वॉटर कलर पेंटिंग्सचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह सखोल मार्गदर्शन करून सहभागींचा उत्साह द्विगुणित केलाय। पेंटिंग क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी, कौशल्य विकास आणि नवीन तंत्र याबाबतही त्यांनी मौल्यवान माहिती दिली आहे। कार्यक्रमात दिवंगत डॉक्टर भावना गायकवाड यांच्या विविध आर्ट्स, वॉटर पेंटिंग्स, स्केचेस व हस्तकलेच्या कलाकृतींचे आकर्षक प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। या प्रदर्शनाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतलं। या अनोख्या कला उपक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन डॉक्टर निकिता पाटील व डॉक्टर पंकज चव्हाण महाजन यांनी केले। या प्रसंगी IMA नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर निलेश निकम, सेक्रेटरी डॉक्टर मनीषा जगताप, खजिनदार डॉक्टर अनिता भामरे, नियोजित अध्यक्ष डॉक्टर विशाल पवार यांच्यासह IMA सदस्य व त्यांचे पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कला, सर्जनशीलता आणि छंद विकासाच्या अंगाने घेतलेले हे उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होते। नमस्कार, मी डॉक्टर मनीषा जगताप, सेक्रेटरी IMA नाशिक। आज आम्ही डॉक्टर माया भालेराव ह्या ज्या अनस्थेटिस्ट आहे, परंतु त्यांनी पेंटिंग ही त्यांची हॉबी म्हणून जोपासलेला आहे आणि त्या खूप रिनाऊंड पेंटर पण आहेत। आज त्यांनी पुण्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी वर्कशॉप घेतलं होतं आणि त्यानंतर आज नाशिकमध्ये वर्कशॉप घेतलेलं आहे। हे जे वर्कशॉप आहे हे IMAचे मेंबर्स आणि त्यांच्या मुलांकरता हे वर्कशॉप आहे। आज त्या दिवसभरामध्ये पेंटिंग सोप्या पद्धतीने कसं करायचं ह्याचं डेमॉन्स्ट्रेशन देणार आहेत आणि सगळ्यांकडून ते पेंटिंग करून घेणार आहेत। तर आमच्या नाशिकतर्फे मी मॅडमचं खूप खूप कौतुक करते की त्यांनी ही त्यांची हॉबी जोपासलेली आहे आणि त्या आज आमच्या इथे आलेल्या आहेत वर्कशॉप घेण्याकरता। हा जो उपक्रम आहे, जेव्हा आम्ही अनाऊन्स केला, प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे आणि जवळजवळ 50 मेंबर्सनी आमचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। पुढचे रजिस्ट्रेशन आम्ही थांबवले कारण मग तेवढ्यांना अरेंज करणं कठीण होतं आणि या सगळ्या गोष्टींची मेहनत जी घेतलेली आहे त्या आमच्या डॉक्टर निकिता पाटील आणि डॉक्टर पंकज चव्हाण हे जे कॉर्डिनेटर्स आहे यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि हा आजचा उपक्रम नक्कीच खूप यशस्वी होईल आणि जे पण हे आर्ट शिकणार आहे त्यांना खूप आनंद मिळणार आहे याच्यामधून। इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे पहिल्यांदाच कॅम्प भरवत आहे की याच्या आधी पण केलं? पेंटिंगचा हा पहिलाच वर्कशॉप आहे। याच्या आधी आपण वारली आर्टचं घेतलेलं आहे, नंतर दरवर्षी आपण गणपती मेकिंगचं घेत असतो। तर कुठलं पण आर्ट जे आहे ते मॅडमने जसं म्हटलं की मेडिटेशन असतो आणि स्ट्रेस रिलिव्हिंग असतं आणि हे डॉक्टरांना खूप आवश्यक आहे की त्यांना मेडिटेशन होणं आणि स्ट्रेस रिलीव्ह होणं। तर कुठल्या पण हॉबी जोपासतो तेव्हा हे स्ट्रेस रिलिव्हिंग नक्कीच होतं याच्यामधून। त्याच्यात कुठले विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात? IMAचे फॅमिली मेंबर्स, IMA मेंबर्स आणि त्यांच्या फॅमिलीचे लोकांकरता आम्ही हा लिमिटेड ठेवलेला आहे कारण तेवढं ऑर्गनाईज करणं मग खूप जास्त जणांचं थोडंसं मोठ्या प्रमाणात मग ते करावं लागणार आहे, म्हणून मग आम्ही हा फक्त IMAच्या मेंबर्सकरता ठेवलेला आहे। मी पण ॲनेस्थेटिस्ट आहे। आज या दोघींनी बोलल्यानंतर आम्ही एकच सांगू, बर्फ किती सुंदर दिसू शकतो, पाऊस किती छान दिसू शकतो, माती किती सुंदर आहे, रिफ्लेक्शन्स। आज आपण ह्या डेमॉन्स्ट्रेशन थ्रू ते सगळं कन्वे करणार आहे आणि जे मॅडम दोघींनी सांगितलं की पीस, मनशा मॅडम तर सकाळी पहाटे 5ला उठून हे रोज केल्याशिवाय घर सोडतच नाही। तर हा मेसेज पण आम्हाला सगळ्यांना कन्वे करायचा आहे की तुमच्या आयुष्यात वेळ काढायचा असतो आणि तो काढला तर आपण सगळं मिळवू पण शकतो। मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण वॉटर कलर एक गोष्ट अजून आहे की आपण बिझी प्रॅक्टिशनर्स आहे। मग आपण ॲक्रेलिक किंवा ऑइलमध्ये करायला गेलं तर आपल्याला महिने वेळ लागतो किंवा 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस। इन वॉटर कलर पेंटिंग यू कॅन डू इन 1 hour, विच आय एम गोइंग टू डेमॉन्स्ट्रेट टुडे। इट ड्राईज क्विकली, खूप पटकन वाळतं, खूप पटकन आपल्याला ते आपल्या कॅनव्हासवरनं आपल्या वॉलवर लावता येतं। इतकी छान त्याच्यामधली ब्युटी आहे। इट कॅप्चर्स। नमस्कार, मी डॉक्टर पंकज चव्हाण, मी बालरोगतज्ञ आहे। आज आमचा सुंदर उपक्रम राबवण्याच्या मागे जे इन्स्पिरेशन आहे ते आमच्या सेक्रेटरी मॅडम डॉक्टर मनीषा जगताप मॅडम आणि आमचे प्रेसिडेंट डॉक्टर निलेश निकम सर यांच्याकडून आहे। आज आम्ही पूर्णतः प्रयत्न करणार आहोत की मुलांनी, मोठ्यांनी ॲक्टिवली सहभाग घ्यावा, यातून काहीतरी शिकून घ्यावं आणि हीच हॉबी पुढे परस्यू करावी, जी पुढे जाऊन एक ॲज अ स्ट्रेस बस्टर म्हणून तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्येही कामात येऊ शकते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।